करतोय। राज्यातील संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आपण करत असतो। त्यातीलच एक भाग म्हणून लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया 60,000 लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आपण या एकनाथ हीरक आरोग्य वर्ष महोत्सवानिमित्त करत आहोत। त्याचबरोबर 60,000 कॅन्सरच्या शस्त्रक्रिया देखील आपण करणार आहोत। तर आज देखील या अपेक्स हॉस्पिटल मुलुंड या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अपेक्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज 100 लहान मुलांच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहेत। आलेल्या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता पुढील कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करूया। धन्यवाद रामराव सर। या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित आदरणीय ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय नरेशजी म्हस्के साहेब, भांडूपचे लोकप्रिय आमदार आदरणीय अशोक पाटील साहेब, जे आमच्या फोनच्या एका विनंतीला मान देऊन महाराष्ट्रात कुठे जरी दौऱ्यामध्ये असले तरी आवर्जून येतात, शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी, विशेषतः साधू संतांचा आशीर्वाद घेऊन ते या ठिकाणी येतात। आमचे धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, हॉस्पिटलचे सर्व ब्रिजेश शाह साहेब, ज्यांच्या माध्यमातून या शिबिराला आज खऱ्या अर्थानं मूर्त रूप येत आहे, ते आदरणीय ब्रिजेश शाह साहेब, या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते अंकुश बाबा कदम, यासोबतच व्यासपीठाच्या समोरील देखील अनेक विविध ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आहेत। पुण्याहून या कार्यक्रमासाठी आलेले ॲडव्होकेट ठाकूर साहेब, त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात। आणि या सर्व मान्यवरांचं स्वागत करत असतानाच मी या कार्यक्रमाची रूपरेषा अगदी थोडक्यामध्ये आपल्या सर्वांच्या समोर मी ठेवत आहे। खरं तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा हा या वर्षीचा 60वा वाढदिवस आपण संपूर्ण राज्यामध्ये एकनाथ हीरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे करत आहोत। आणि या एकनाथ हीरक आरोग्य वर्षाच्या अंतर्गत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आरोग्यविषयक अनेक विविध कार्यक्रम आपण सातत्यानं घेत आहोत। यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला सगळ्यांना कल्पना असेलच की ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यानं गेल्या 8 वर्षांच्या पासून आपण समाजातील ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये ASD VSD म्हणलं जातं, अशांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया गेल्या 8 वर्षांच्या पासून आपण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करत आहोत। आणि त्यासोबतच वर्षातून 2दा हा उपक्रम घेतो। दुसरा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिदिनी म्हणजे 26 ऑगस्टला हा आपण कार्यक्रम घेतो। आणि मला म्हस्के साहेबांचे आभार मानायचे की म्हस्के साहेब गेल्या 8 वर्षांपासून आमच्या या प्रत्येक उपक्रमाला शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असतात। कुठे जरी ते महाराष्ट्रामध्ये असले, दिल्लीमध्ये जरी असले, आता खासदार असल्यापासून, तरी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा आरोग्यविषयक कार्यक्रम ते कधीही टाळत नाहीत। आज देखील खरं तर ऐरोलीमध्ये एका मोठ्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला त्यांना जायचं होतं, पण मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी गाडी वळून त्या कार्यक्रमाला यायला अधिक प्रायोरिटी दिली। म्हणून म्हस्के साहेब आपल्या नेहमीच ऋणात आहे। असाच आपला सपोर्ट येणाऱ्या काळामध्ये आमच्या या सगळ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपक्रमांना असू द्या, ही विनंती देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो। आमदार अशोक पाटील साहेबांचा आणि आमचा देखील या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामध्ये काम करताना जवळून संबंध आलेला आहे। सातत्यानं भांडूप जो एक दाट लोकवस्ती किंवा मोठ्या पद्धतीनं झोपडपट्टीचा जो एरिया आहे, त्या ठिकाणच्या सगळ्या जे आपले गोरगरीब बांधव आहेत त्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी अशोक पटेल साहेब आघाडीवर असतात। अगदी पाठीमागच्या काळामध्ये आमदार नसताना देखील आठवड्यातून किमान 2-3 वेळेला वेगवेगळ्या पेशंटसाठी आदरणीय अशोक पटेल साहेब आम्हाला फोन करायचे। CM रिलीफ फंडच्या माध्यमातून मदत करणं असू देत किंवा KM सायन नायर हॉस्पिटल असू देत, त्या ठिकाणी संबंधित रुग्णांवर वेळेवर सर्जरी होण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा आदरणीय अशोक पटेल साहेब करतात। आणि आजही आमदार असताना देखील त्यांचे त्याच तडफेनं रुग्णसेवा सुरू आहे। धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे आदरणीय अक्षय महाराज भोसले हे देखील सातत्यानं, विशेषतः जे वारकरी बांधव आहेत, मग वारीमध्ये काही वेळेला अपघात होतात, त्या अपघातग्रस्त वारकरी बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी सतत ते पाठपुरावा करतात किंवा अशा अनेक वेगवेगळ्या सगळ्या रुग्णांच्यासाठी न्याय मिळवून देण्याच्यासाठी ते कार्यतत्पर असतात। अंकुश बाबा कदम या ठिकाणी आहेत, नवी मुंबई ऐरोली भागातील रुग्णांच्यासाठी देखील ते सातत्यानं पाठपुरावा करतात। आणि म्हणून या सगळ्या
राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये जरी ही सगळी मंडळी असली तरी समाजाप्रती एक कणव असलेली संवेदनशील मनाची ही सगळी माणसं आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि म्हणून मी आभार या सगळ्या मान्यवरांचं मानतानाच या हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा ब्रजेश साहेबांचं देखील मनापासून आभार मानेल. खरं तर आमची ओळख एका वादातून झाली होती. या हॉस्पिटलमध्ये एका दुर्दैवी घटना घडली होती साहेब. आपल्या किसननगरमधील एका लहान बच्चूचे प्राण गेले होते आणि हॉस्पिटलने खूप मेहनत त्या पेशंट्सवर घेतली होती. बिल खूप झालं होतं, परंतु शिवसैनिक म्हणून आपला त्या ठिकाणी भूमिका होती की पेशंटकडून एकही रुपया न घेता त्या बच्चूची डेड बॉडी त्या ठिकाणी सोडायला हवी. रात्रीचं उशिरा 1-2 वाजता मी या ठिकाणी आलो होतो आणि आमच्यातला शिवसैनिक जागा केला या सगळ्या हॉस्पिटल प्रशासनाने आणि मग वादावादी झाली. त्या वेळेला आदरणीय ब्रजेश साहेबांशी फोनवर बोलणं झालं आणि त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली. जवळपास 10-12 लाख बिल त्यावेळी झालं होतं. 50-60 दिवस बच्चू या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होता आणि दुर्दैवानं त्या बाळाचं निधन झालं. आणि असं असताना देखील ते 10-12 लाख रुपये माफ करण्याचं दातृत्व आदरणीय ब्रजेश साहेबांनी दाखवलं आणि त्या खरं तर वादातून आमची अतिशय घट्ट मैत्री झाली. आणि कधी पण फोन केला तरी ब्रजेश साहेबांना माहितीये की आम्ही कधी चुकीच्या पेशंटसाठी कधी फोन करत नाही. कधी कुठल्या पेशंटसाठी बिलात सवलतीसाठी फोन केला तर त्यांना खात्री आहे की शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून जर फोन आला तर तो जेन्युइन पेशंटसाठीच फोन येतो. आणि म्हणून ते देखील तेवढ्याच विश्वासानं आमच्या सगळ्या रुग्णांना या ठिकाणी सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न करतात. जवळपास 5 ते 6 हॉस्पिटल्स आता अपेक्स हॉस्पिटलचे झाले आहेत. आता चर्चा करत असताना नरेश म्हस्के साहेबांनी तर थेट ऑफर दिली आहे ब्रजेश साहेब आपल्याला की ठाण्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून नो कॅश काउंटर धर्तीवर ज्या पद्धतीची 5 रुग्णालय आहेत त्या पद्धतीचं रुग्णालय नवी मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल करण्याच्यासाठी जर तुम्ही पुढाकार घेत असाल तर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून, नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देखील सर्वतोपरी तुम्हाला मदत करण्याची भूमिका देखील नरेश म्हस्के साहेबांनी बोलून दाखवली आहे. आणि अशोक पाटील साहेब पण मागे नाही आहेत. त्यांनी देखील ऑफर दिली की भांडूपमध्ये तुम्ही नो कॅश काउंटर हॉस्पिटलच्या धर्तीवर जर एखादं रुग्णालयाच्यासाठी पुढे आलात तर भांडूपमध्ये देखील असा आपण प्रयोग राबवू शकतो. आज खरं तर मला खूप आनंद होतोय की ज्युपिटर हॉस्पिटलच्या माध्यमातून या शिबिरांना आम्ही सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू काही अनेक हॉस्पिटल्स आमच्याशी जोडली गेली. ठाण्यामधीलच डॉक्टर अमोल गीते सरांचं सिद्धिविनायक हॉस्पिटल आमच्याशी जोडलं गेलं. मला सांगायला आनंद होतोय की 9 फेब्रुवारीपासून आज 1 मे पर्यंत म्हणजे जवळपास 2.5-3 महिन्यामध्ये 110 लहान बच्चूंवर मोफत सर्जरी या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या आहेत. भायखळा येथील बालाजी हॉस्पिटल आहे ते देखील आता आपल्यासोबत अटॅच झालेलं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये देखील जवळपास 125 शस्त्रक्रिया या संपूर्ण गेल्या 4 महिन्यामध्ये मोफत या लहान बच्चूंच्या पार पडलेल्या आहेत. त्यासोबतच आता मला खात्री आहे की अपेक्स हॉस्पिटल देखील आता आपल्याशी जोडले गेलेले आहे. सर, माझी एक विनंती आहे की आमच्याकडे जे काही सगळे पेशंट्स येतात ते अतिशय नाहेरी वर्गातील असतात, वंचित घटकातील असतात. ज्याला कोणच नाहीये तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा दार ठोठावतो, तो आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात येतो. तो एक विश्वासानं येतो की या आनंद आश्रमामध्ये आल्यानंतर आम्हाला 100% न्याय मिळेल. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती की आमच्या माध्यमातून जे जे पेशंट्स या ठिकाणी येतील, लहान बच्चू येतील, त्या पालकांकडे ते सगळे नाहिरे वर्गातील आहेत आणि म्हणून त्यांच्यावर पूर्णतः मोफत सर्जरी, म्हणजे जसं आपण म्हणालो की काही वेळेला काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागते, ती महात्मा फुले योजनेमध्ये बसत नाही. परंतु ही सगळे हॉस्पिटल्स आहेत, ज्युपिटर असेल, सिद्धिविनायक असेल, बालाजी हॉस्पिटल असेल, या सगळ्यांशी आम्ही एक प्रॉमिस करून घेतलंय की आमच्याकडून पेशंट आला तर काही त्याला गुंतागुंतीची सर्जरी असू दे, त्याला किती खर्च लागू दे, पेशंटकडनं 1 रुपया देखील घ्यायचा नाहीये. हे मात्र प्रॉमिस या ठिकाणी आज आम्हाला तुमच्याकडनं हवंय. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणखी विविध उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण राबवूयात. या ठिकाणी बाहेर आल्यानंतरच मला आनंद वाटतो की सगळ्या हॉस्पिटल्सनी असे बोर्ड लावायला हवे की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे बोर्ड इथं लावलेले आहेत की महापालिकेच्या दराने किती या ठिकाणी पेशंट्सला उपचार करू शकतो. त्यासोबतच महात्मा फुले अंतर्गत 30 बेड पूर्णतः राखीव ठेवलेले आहेत, म्हणजे 30 बेडवर पूर्णतः निशुल्क उपचार केले जातात. आणि ज्या काही महिलांच्या प्रसूती या ठिकाणी होतात अक्षय महाराज, त्या पूर्णतः निशुल्क होतात. प्रसूतीला आलेल्या महिलांकडून 1 रुपया पण या ठिकाणी घेतल्या जात नाहीत. नक्की ना? मी एवढं जाहीर बोलतोय, रेकॉर्ड होते सगळीकडे. तर या ठिकाणी आभार
व्यावसायिक दृष्टिकोनातून चालणारे हॉस्पिटल्स आहेत, मात्र आपल्या ठाण्याच्या भूमीमध्ये मुलुंडमध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करणारी या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगलं काम आपण या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून करू. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपलं टार्गेट आहे मस्के साहेब की 600 लहान मुलांच्या मोफत सर्जरी या वर्षी झाल्या पाहिजेत. त्यासोबतच अनेक विविध आरोग्य शिबिरं आपण संपूर्ण राज्यभरामध्ये घेत आहोत. नरेश मस्के साहेबांचा परवा वाढदिवस झाला, त्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील आपण मोफत महिलांच्यासाठी स्तनांच्या कॅन्सरचे तपासणी शिबिरं घेतली. त्या ठिकाणी मस्के साहेब मला हे देखील सांगायला आनंद होतोय, नवी मुंबईचं शिबिर असेल, किरण नागतीने घेतलेलं शिबिर असू देत, त्याच्यामध्ये 17पेक्षा अधिक महिलांना त्या ठिकाणी निदान झालं, त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचं, आणि त्यांच्यावरचे उपचार देखील पूर्णतः मोफत या ठिकाणी डॉक्टर मानके सरांच्या माध्यमातून संजीवनी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. तर अशा पद्धतीचं काम हे निरंतर येणाऱ्या काळामध्ये आपलं चालू राहील. पुन्हा एकदा हॉस्पिटल प्रशासनाचे मी आभार मानताना त्यांना मी या वचनाची आठवण करून देऊ इच्छितो की आपल्याकडनं जेवढे सगळे पेशंट्स येतील त्यांच्यावर पूर्ण मोफत उपचार आपल्या माध्यमातून व्हावेत, ही देखील नम्र विनंती या माध्यमातून मी करतो. हॉस्पिटलचे सगळे जे स्टाफ आहेत, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर आहेत, त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. पिल्लाईजी पण या ठिकाणी आले, त्यांच्या आई पण या ठिकाणी ओटी इन्चार्ज म्हणून काम करतात, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी मी विनंती करतो अक्षय महाराज भोसले साहेबांना की त्यांनी आज या विचारपीठावर या